नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 11 ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडी घेणार आहोत. चला तर सुरू करूया. 2025च्या साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणत्या लेखकाने जिंकला आहे? लास्लो क्रस्जन होरकाई या लेखकाने जिंकला आहे. 2025च्या साहित्याचा नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लास्लो क्रस्जन होरकाई यांना मिळाला आहे. त्यांना त्यांच्या दूरदर्शी आणि सर्वनाशकारी कादंबऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यात आला, ज्यात सॅटर्न टँगो आणि मेलांचोली ऑफ रेजिस्टन्स या कामाचा समावेश आहे. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ करण्यात आले. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. हे पुरस्कार 6 क्षेत्रांमध्ये दिले जातात. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सर्वात उशिरा म्हणजेच 1968 पासून देणे सुरू करण्यात आले. भारताचे तिसरे अतिविशाल गॅस वाहक व्हेरी लार्ज गॅस कॅरियर चिवाल लीग कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे? दक्षिण कोरिया या देशात तयार करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विशाखापट्टणम बंदरावर शिवलेखचे स्वागत केले. सह्याद्री आणि आनंदमयी नंतर हे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे तिसरे विशाल गॅस वाहक आहे. शिवकालिक हे 82,000 घनमीटर क्षमता असलेले अत्याधुनिक जहाज आहे. ते भारतासाठी LPG वाहतूक करण्याची क्षमता वाढवते आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देते. पेरूच्या लिमा येथे आयोजित ज्युडो ज्युनियर विश्व चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी पदक जिंकणारे पहिली खेळाडू कोण बनले आहे? लिंथोई चानाबम या बनल्या आहेत. मणिपूरच्या 19 वर्षीय लिंथोई चानाबम 2025च्या लिमा येथे झालेल्या जागतिक ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. तिने रेपेचेज दौऱ्यात नेदरलँडच्या जोने गायलनला हरवले. 2024 मध्ये तिला क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार नोबेल प्राइज इन केमिस्ट्री कोणत्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी देण्यात आला आहे? धातू कार्बनिक फ्रेमवर्क या विकासासाठी देण्यात आला आहे. रुसुमो कितागावा, रिचर्ड रबसन आणि उमर एम यागी यांना धातू कार्बनिक फ्रेमवर्क मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्कच्या विकासासाठी नोबेल पुरस्कार 2025 देण्यात आला आहे. भारताची पहिली चिता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात आली आहे? कोनो राष्ट्रीय उद्यानात सुरू केली आहे. भारतातील पहिली चिता सफारी कोनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. या सफारीमुळे पर्यटक खुल्या जंगली जागांवर फिरणाऱ्या चित्यांना पाहू शकतील. भारत सरकारने 2022 मध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना येथेच सोडले आहे, ज्यामुळे हे उद्यान चिता संवर्धनाचे केंद्र बनले आहे. चर्चेत असलेली न्यू स्टार्ट ट्रीटी कोणत्या 2 देशांदरम्यानची आहे? चर्चेत असलेली न्यू स्टार्ट ट्रीटी हे USA आणि रशिया या 2 देशांदरम्यानची आहे. दोन्ही देशांनी अणुशस्त्रे न्यूक्लिअर वेपन्स कमी करण्यावर काम करण्यासाठी 2011 मध्ये ही ट्रीटी लागू झाली होती. रशियाने 2023 मध्ये या करारातून आपले सदस्यत्व निलंबित करण्याची घोषणा केल्यामुळे हा करार चर्चेत आला आहे. 8 एप्रिल 2010 रोजी प्राग येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी सही केली. हे 5 फेब्रुवारी 2011 रोजी लागू झाले. राष्ट्रीय उपक्रम विकसित भारत बिल्डथॉन
विकसित भारत बिल्डथॉनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन एअरफोर्स अधिकारी आणि अंतराळवीर असलेले कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची विकसित भारत बिल्डथॉन या राष्ट्रीय उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विकसित भारत बिल्डथॉन 2025 ही भारतातील सर्वात मोठी शालेय हॉकॅथॉन आहे, जी शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि AICTE सोबत सादर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश 6 ते 12व्या वर्गातील 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्धी यांसारख्या थीम्सवर प्रोटोटाइप्स तयार करण्यासाठी प्रेरित करणे आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज इंदिरा 2025 चे आयोजन भारताच्या कोणत्या ठिकाणी केले जात आहे? महाजन ट्रेनिंग सेंटर, राजस्थान येथे केले जात आहे. भारत आणि रशियाच्या सैन्यांमध्ये आयोजित केला जाणारा संयुक्त लष्करी सराव इंदिरा 2025 राजस्थान राज्यातील महाजन ट्रेनिंग सेंटर येथे 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. इंदिरा हा एक त्रिसेवा सराव आहे, म्हणजे यामध्ये सैन्य, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे जवान आणि उपकरणे सहभागी होतात. हा सराव 2003 पासून सुरू असलेल्या इंदिरा मालिकेचा भाग आहे, जो दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारी मजबूत करतो. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचा 181वा सदस्य देश कोण बनला आहे? मालदीव हा देश बनला आहे. IAEA ची स्थापना 29 जुलै 1957 रोजी झाली असून अणुऊर्जेचा योग्य आणि स्वच्छ वापर करण्याचा प्रोत्साहन देणे आणि अणुबॉम्बच्या प्रसाराला प्रतिबंध करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या IAEA 69व्या सर्वसाधारण परिषदेत व्हिएन्ना बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या शिफारशीवरून मालदीवला सदस्यत्व मंजूर करण्यात आले. मालदीवने 2024 मध्ये अर्ज केला होता आणि हे सदस्यत्व कॅन्सर नियंत्रण, न्यूक्लिअर मेडिसिन आणि शांततापूर्ण अणुऊर्जा वापरण्यासाठी महत्त्वाचे आहे. टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व इनिशिएटिव्ह कोणत्या मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. प्रोजेक्ट टायगर ही भारत सरकारची वन्यजीव संरक्षण योजना आहे, जी 1 एप्रिल 1973 रोजी सुरू झाली. याचा मुख्य उद्देश भारतातील वाघ यांच्या घटत्या संख्येला आळा घालणे आणि त्यांचे संरक्षण करणे हा आहे. सध्या भारतात 55 वाघ अभयारण्ये आहेत, ज्यामध्ये जिम कॉर्बेट उत्तराखंड 1973 मध्ये पहिले, सुंदरबन पश्चिम बंगाल, रणथंभौर राजस्थान, बांधवगड मध्य प्रदेश यांसारख्या प्रमुख अभयारण्यांचा समावेश आहे. मेरा हाऊ चोंगबा हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो आणि तो कशाचे प्रतीक आहे? मेरा हाऊ चोंगबा हा पारंपरिक उत्सव मणिपूर येथे साजरा केला जातो आणि तो एकात्मतेचे प्रतीक आहे. हा उत्सव मणिपूरमधील स्थानिक समुदाय, विशेषतः मैतेई आणि नागा जमाती यांच्यात आपसी सलोखा, मेलजोल आणि एकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. त्याची सुरुवात पहिल्या शतकात नोंग दालायरेन पाखंगबा राज्याच्या काळात झाली असून त्यात गाव प्रमुखांकडून राज्याला भेटवस्तू देणे, पारंपरिक नृत्ये, गाणी आणि संयुक्त भोज याचा समावेश असतो. इतर पर्यायांमध्ये नागालँडचा हॉर्नबिल उत्सव शांततेसाठी ओळखला जातो. अरुणाचल प्रदेशचा लोसर नवीन वर्षाचा उत्सव आहे, तर मिझोरमचा चपचार कापणीचा उत्सव आहे. मित्रांनो,
चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.